भिवंडी न्यूज़ से जुड़े रहने के लिए चैनल को सब्सक्राइब करिए और बेल आइकन दबाइए जरूर। हा रस्ता रोको करण्याचं मुख्य कारण आम्ही याच्या अगोदर 3 महिन्यापूर्वी इथं भव्य रस्ता रोको आंदोलन केला होता। त्या दरम्यान आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना आणि ठेकेदारांना आम्ही आव्हान केलं होतं की सदर रस्त्याबाबत 70 करोड रुपये जे शासनाने मंजूर करून दिले ते मंजूर केलेल्या पैशांनी अजून रस्ता अतिशय नादुरुस्त आहे, कुठे त्याची दुरुस्ती होताना दिसत नाही। काल परवा जी थातूनमध्ये दुरुस्ती केली ती एका ठेकेदाराच्या घरी मोठं लग्न कार्य होतं जिथं करोडो रुपयाचा खर्च केला होता, तेव्हा या रस्त्याची थोडीफार दुरुस्ती केली। तुम्ही बघितलं असाल तर अंबाडीपासून भिवंडीपर्यंत आणि कुडूच्या पुढे वाड्यापर्यंत आणि मनोर मस्तांपर्यंत संपूर्ण रस्त्याच्या आधी दुर्दशा झालेले। आज 70 करोड रुपये हे गेले कुठे याचा हिशोब मागण्यासाठी आमचे लोक आज रस्त्यावर उतरलेत। हे 70 करोड रुपयाचा हिशोब द्यायचा आहे आणि या ठेकेदाराने जर हिशोब दिला नाही तर यांची SIT मार्फत चौकशी झाली पाहिजे, संबंधित ठेकेदाराला तात्काळ ब्लॅकलिस्ट केला पाहिजे। या मुख्य मागण्या आमच्या आहेत। आतापर्यंत किती अपघात झाले या रस्त्यावर आतापर्यंत जवळजवळ 150च्या वर अपघात झाले, 350-400 लोकांचा मृत्यू झाला, 500च्या वर लोक अपंगत्व आले। म्हणजे आम्ही आतापर्यंत किती सहन करायचं? आमची लोक रोज मरतात आणि संबंधित अधिकारी आणि PWDचे लोकांनी आपले खिसे भरायचं काम सुरूच ठेवलंय।